पहिल्या बॉलवरती राजच्या विरोधात वाईट बॉलचा इशारा झाला. राज गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. राजचा चेंडू चांगला होता. टप्पा यष्टीरक्षकाला मला वाटतं बॅट लागली. त्याच्यानंतर राजनं निश्चित त्याला विचारलं. हा बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर गेला पण तो इशारा वाईट बॉलचा झालेला आहे. मिस्टर एक्स्ट्रा धाबा मारतील सर साईदाम पेट माप. चला प्लीज टॉस करण्याकरता या. चांगला चेंडू होता. त्याच्यावरती फटका देखील चांगला आहे. चेंडू सीमा पार जाईल. बापल्या त्या ठिकाणी आहे परंतु चेंडूला रोखू शकत नाही आहे. ताब्या त्या ठिकाणी होता आणि न्यू गोल्डन पवारवाडी. चेंडू चांगला होता. फटका तेवढा चांगला आहे. राजच्या बॅटमधनं पायलेची दिशा निवडली आहे आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. धावा मारले. टीमची टोटल 10 वरती. पहिलं षटक चालू आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत ते 10. राज स्ट्राईक रेडवरती आहे. प्रथमेश नॉन स्ट्राईक रेडला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. डॉट बॉलचा इशारा झाला. पण त्यांचा 2 षटकांची लढत मैदानामध्ये. चेंडूचा विचार 4 बॉल नंतर 10 धावा. राज ओव्हर द विकेट. चेंडू चांगला बॅटला परत झालाय. त्याच्यानंतर धाव घ्यायची. संकेतचा अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संकेत उडमच्या पडल्यावरती आयलंड 5 बॉलसाठी समाप्त झाल्या. 5 बॉल नंतर 10 धावा. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. अंततः सिग्नल आपण पाहूया. मागे पंच घेत त्यांचा इशारा काय येईल. मला वाटतं 1 बाउन्स पडलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेले. तर पेटमाप आणि त्याच्या विपक्ष न्यू गोल्डन पवारवाडी. चेंडू चांगला आहे. फटका चांगला आहे. कडक स्ट्रोक मैदानामध्ये केला. राजच्या बॅटमध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चांगली बॅटिंग करतो. 19 वरती धावफलक पोहोचलाय. पुढचा बॉल. हा बॉल शरीपासून दूर चेंडू होता. ऑफ्टनच्या 20 जनवान शिरल पण त्याचा इशारा नो बॉलचा देखील झालेला आहे. आता चूक करतायत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. चेंडू चांगला. फटका चांगला. क्षेत्ररक्षण गेले होते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. बाकी पॉईंट चेंडूला खेळले प्रथमेश आणि या चौकाराने धावफलक 26 वरती. त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत. 26 धाबा झाले. हा चेंडू चांगला होता. तेवढं चांगल्या पद्धतीने खेळू शकले नाही. धाव घ्यायची होते. नॉन स्ट्रायकर रेट. आता विकेट मिळणार आहे. राज बाद झालाय. पहिला धक्का. पहिला ब्रेक थ्रू. एकूण सौदागर गोलंदाजी मार्कवरती आहे. हा बॉल बॅट्समॅन या ठिकाणी सोडून दिला. नेक्स्टच्या बाहेर बॉल होता आणि त्याच्यावरती 5 धावांचा बोनस मिळालाय. पुढचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला पकड करतील पिक करतील तोपर्यंत एक सिंगल घेते आणि एक सिंगलला धावफलक 32 वरती. पुढचा बॉल 1-2 इशारा. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. धाव घ्यायची आहे. धाव मिळणार नाही. 32 धावा झालेत. 33 धावांचं आव्हान जेनुमान शिरेल संघानं 12 बॉलमध्ये टच ग्रुप सुसेरी खेड संघाच्या डोक्यावरती 12 बॉलमध्ये 33 धावांचं आव्हान सेट केलंय. मॅच खेळत जाऊया. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती. संकेत मैदानामध्ये आला. तेवढं चांगलं पटकन नाहीये. आत्मविश्वास तेवढं नव्हतं. पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला संकेतनं विजयाकरता 33 धावांचा आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश ऑन साईडला क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय. हा बॉल टप्पा पडल्याचं थोडंसं उचलू घेणार. चेंडूचा बॅटर ओळखू शकले नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील होता आणि 33 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. हा बॉल ऑफ्टमच्या जास्त बाहेर गेलाय. पंचाने म्हटला भला मोठा वाईट आहे. खूपच जास्त बाहेर टाकलाय. म्हणून 3 वरती हा चेंडू चांगला होता. ऑन साईडला खेळले तर मिड विकेटची दिशा निवडली आहे. 7 वरती बिनबाद 7. हा बॉल टप्पा पडले तर पायावरती लागलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्याला चेंडूला रोखलाय. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला नाहीये. डॉट बॉलचा इशारा दिलाय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज. पुढचा बॉल. चेंडू चांगला होता. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली. क्षेत्ररक्षक बघत राहिले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 धावाने धावफलक 11 वरती. 11 धावा धावफलक वरती. चेंडू चांगला होता. तेवढं चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. परंतु एक धाव रोखू शकत नाही.
सार्थकचा पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. टप्प्याच्या 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. पंताचा इशारा नो बॉलचा झालेला आहे. नो बॉलचा इशारा पंताने केलेला आहे. 5 चेंडू 16 धावा. संकेत मैदानामध्ये अजूनही प्रयत्न करतोय. 5 चेंडू 16 धावा. मॅच ऑन झालेला आहे. मैदानामध्ये बघूया काय घडत आहे, काय घडलंय. डॉट बॉलचा इशारा पंताच्या माध्यमातून. एका बाजूला संकेत, दुसऱ्या बाजूला बघायला तुम्ही पाहताय ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज या मॅचमध्ये विजय निश्चित करण्याकरता. एका बाजूला सार्थक मैदानामध्ये, एका बाजूला संकेत मैदानामध्ये, एस फॅक्टर मैदानामध्ये बॅटचा वापर करायचा. डॉट बॉलचा इशारा झाला. टाळ्या मारतात जयनुमान शिरच्या माध्यमातून सार्थक करीत 2 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू 12. चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे. टॅपचा स्ट्रोक संकेतच्या बॅटमधनं. 1 चेंडू जयनुमान विजयच्या दिशेने वाटचाल आणि हा डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीने जयनुमान शिरंचा संघ या मॅचमध्ये विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक